प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. गोन्सालो गार्सिया ख्रिस्त नाम प्रचारका, गोन्सालो गार्सिया ख्रिस्त नाम प्रचारका, झाला आदर्श या भूतलावरी खरा, भूतलावरी खरा. देह तुझा नागास की, गुरु तुझे भारत देशी. भारताच्या लाडक्या सुता, वसईच्या रे तू सुपुत्रा, वसईच्या रे तू सुपुत्रा. गोन्सालो गार्सिया ख्रिस्त नाम प्रचारका, गोन्सालो गार्सिया ख्रिस्त नाम प्रचारका, झाला आदर्श या भूतलावरी खरा, भूतलावरी खरा. होय, आज आपणा सर्व वसईकरांसाठी आणि भारतातील ख्रिस्ती लोकांसाठी फार मोठा आनंदाचा सण साजरा होत आहे. आपलाच सुपुत्र अवघ्या 40व्या वर्षी जपान देशातील नागासाकी टेकडींवर जे 26 रक्तसाक्षी झाले, त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरील प्रेमासाठी रक्तसाक्षी झाला. हा फार मोठा आदर्श आपणा सर्वांसमोर परमेश्वराने ठेवलेला आहे. ह्या सुपुत्राचं प्राथमिक शिक्षण आपल्या वसईतील किल्ल्यामध्ये झालेलं आहे असं इतिहासकार आपल्याला सांगतात. आणि तिथूनच त्याला जपान येथे नेण्यात आले. दुर्दैवाने त्याला येशू संघीय धर्मसंस्थेत प्रवेश मिळाला नाही आणि त्याचं मन काही वेळ ह्या जगातील व्यवहारामध्ये गुंतलं. तो मनीला ह्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी व्यापार केला. हे सर्व करत असताना कुठेतरी त्याला वाटत होतं की परमेश्वराची हाक वेगळी आहे. आणि नेमका त्याच वेळेला तो फ्रान्सिस्कन धर्मगुरूंच्या सहवासात आला आणि त्यांच्याद्वारे जपानला पुन्हा एकदा गेला आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्तासाठी क्रुसावर त्याने रक्त सांडलं. आज हा सोहळा साजरा करत असताना आपल्याला देखील 2 महत्त्वाची वाचनं ख्रिस्त सभेने दिलेली आहेत. आपल्या नेहमीच्या आठवड्याच्या वाचनांमध्ये ही 2 वाचनं आपल्याला दिसून येतात. पहिल्या वाचनात शलमोन राजा परमेश्वराकडे शहाणपणाची देणगी मागतो आणि परमेश्वर एवढा प्रसन्न होतो की त्याला धन, दीर्घायुष्य, शत्रूंवरील विजय ह्या 3 वरदानांपेक्षाही बरंच काही देतो. त्यावेळचे राजे हे 3 वरदानं मागायचे की मला दीर्घायुष्य दे, मला भरपूर धनसंपदा दे आणि माझ्या शत्रूंवरती मला विजय मिळवण्याची शक्ती दे. परंतु शल्मोनाने ह्यापैकी काहीच मागितलं नाही. शल्मोनाने आपल्या लोकांचा योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्यासाठी परमेश्वराकडे बुद्धी मागितली. ह्यावरून शल्मोनाचं मोठेपण दिसून येतं. अगदी त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये आपण परमेश्वराकडे काय मागत असतो आपण तपासून पाहायचं असतं. बऱ्याच वेळेला आपण ह्या जगातील गोष्टी मागत असतो आणि त्या गोष्टी संपून जात असतात. परंतु परमेश्वर मात्र कायमचा राहणार असतो. त्याच्या ज्ञानाद्वारे तो आपल्यामध्ये वस्ती करत असतो. ते आपण घेणं फार महत्त्वाचं आहे. शुभवर्तमानामध्ये एकूण 4 टप्पे आपल्याला दिसतात. पहिल्या टप्प्यामध्ये प्रेषित आपल्या प्रेषित कार्यावरून परत आलेले आहेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला आपला संपूर्ण अहवाल सादर करत आहेत. परंतु येशूला कल्पना आहे की ते थकले भागलेले आहेत, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विसाव्यासाठी एकांत स्थळी घेऊन जातो. परंतु त्याही ठिकाणी लोकांनी त्यांना तिथे जाताना पाहिलं आणि बरेच लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि एवढी गर्दी झाली की त्यांना जेवावयासही सवड नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व लोकांना उपदेश करतो आणि त्यांची सेवा करतो. काय नक्की शिकायचं अशा सगळ्या गोष्टींपासून? संत गोन्सालो गार्सियाने दुसऱ्यांचा विचार केला आणि क्रुसावरती प्राणार्पण केलं. शल्मोनाने दुसऱ्यांचा विचार केला
आणि स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी विवेकबुद्धी मागितली. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील दुसऱ्यांचा विचार केला आणि विश्रांती आणि शांती बाजूला ठेवून त्यांची सेवा केली. म्हणूनच आज संत गोन्सालो गार्सियाचा सण साजरा करत असताना आपण स्वतःला सांगूया की मी जर ह्या जगात आलेलो असेन तर तो स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून ह्या मिस्सामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया आणि संत गोन्सालो गार्सियाकडे विशेष प्रार्थना करूया की हे संत गोन्सालो गार्सिया, वसईच्या सुपुत्रा, आमच्या वसई धर्मप्रांताच्या आश्रयदात्या, ख्रिस्त प्रेमाच्या प्रसारासाठी देशोदेशी तू गेलास, अहोरात्र झटलास, नागासकीत रक्तसाक्षी होऊन जपानची भूमी तू पवित्र केलीस. प्रभूसारखे क्रुसावरचे मरण तुला लाभले. धन्य तुझी माया, धन्य तुझी काया. संत गोन्सालो, प्रभूचा तू उपासक, धर्माचा तू प्रेरक, ख्रिस्त प्रेमाची ज्योत जी तुझ्या अंतःकरणात तेवत होती ती आमच्याही हृदयात प्रज्वलित व्हावी, आमची मने प्रकाशमान व्हावीत म्हणून आमच्यासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.